देख रहे हैं जनता की आवाज 24 घंटे। नमस्कार, मैं मीनल। जनता की आवाज न्यूज 24 आवर्स में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों। कोलकाता में एक महिला डॉक्टर पर हुए अत्याचार के बाद उसकी निर्घृण हत्या की गई। इस घटना के निषेधार्थ कल्याणपुर विधानसभा क्षेत्र में महिला कार्यकर्ताओं ने काली फीत लगाकर कैंडल मार्च द्वारा निषेध व्यक्त किया। गणपति मंदिर से नजदीक के प्रभाग लगत निकाले गए इस कैंडल मार्च में शामिल कार्यकर्ताओं ने डॉक्टरों की सुरक्षा संबंध में चिंता व्यक्त की और दोषियों पर कड़ी से कड़ी कार्रवाई करने की मांग की। इस आंदोलन के दौरान भाजपा विधायक गणपत गायकवाड़, इनकी पत्नी सुलभा गायकवाड़, भाजपा महिला जिलाध्यक्ष रेखा चौधरी सहित भाजपा की महिला कार्यकर्ताओं ने बड़े पैमाने में उपस्थिति लगाई। त्यामध्ये ज्या ट्रेनी डॉक्टरची सामूहिक बलात्कार करून हत्या झाली 9 ऑगस्ट रोजी, त्याच्या निषेधार्थ आज काळ्या फिती लावून कॅन्डल मार्च काढण्यात आलेला आहे। निश्चितपणे पश्चिम बंगालमधली स्थिती अत्यंत भयावह आहे। आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा शाहनवाज शेख संदेश खालीमध्ये यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अत्याचाराच्या विरुद्ध सुद्धा अशाच पद्धतीचा आवाज उठवला गेला होता। परंतु पश्चिम बंगालमधलं सरकार जे एक महिला त्या ठिकाणी चालवत आहेत, परंतु वारंवार अशा घटना घडत असताना त्या आरोपींना कुठेतरी सरकारी संरक्षण मिळते का अशी स्थिती होते। कारण वारंवार पश्चिम बंगालमधल्या या घडलेल्या घटनांमध्ये तिथलं सरकार ज्या वेळेला अपयशी ठरते त्यावेळेला हायकोर्टाला सीबीआयची त्या ठिकाणी जांच करण्यासाठी किंवा सीबीआय कडून त्याची चौकशी करण्याचे आदेश द्यावे लागतात आणि ही दुर्दैवी घटना आहे। कलकत्त्यात नाही, याआधी पण आमच्या इथे एक घटना घडलेली, पुरण येथे एक घटना घडली, नावेर येथे घडली, त्याच्यानंतर अजून 2-3 ठिकाणी अशाच घटना झाली ना। आता ही कलकत्त्याला झाली। कलकत्त्याला तरी डॉक्टरवर जे सामुदायिक बलात्कार झाला आणि तिथले एक महिला ही मुख्यमंत्री असून सुद्धा महिलेची तिथं काय महिलांची अशी कदर घेतली जात नाही, त्याबद्दल आम्ही इथे हे आज श्रद्धांजली आणि निषेध व्यक्त केला। ताई, आपण काय सांगणार आहे याच्याबद्दल? आज आम्ही या ठिकाणी आमचे अध्यक्ष नाना सूर्यवंशीजी यांच्या अध्यक्षतेखाली आणि सुलभाताई गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये पक्षाच्या वतीने आम्ही पश्चिम बंगालमध्ये ट्रेंडी डॉक्टर हिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करण्यात आला। पण तरीसुद्धा ममता बॅनर्जीचे पोलीस म्हणतात की हा खून नसून आत्महत्या आहे। तर आम्हाला एवढंच विचारायचं आहे की ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री आणि त्या महिला मुख्यमंत्री आहेत, तर त्यांना आम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही मुख्यमंत्री असताना सुद्धा तुमच्या राज्यात तुमच्या याच्यामध्ये जर महिला सुरक्षित नसतील तर आम्ही काय विचार